नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकताच की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग नंतर आणि ह्याचं कारण देखील तुम्हाला माहित होतं की कालच आपल्याला इलेक्शनमध्ये इलेक्शनचा रिझल्ट लागला आणि 5 राज्यांमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यापैकी 4 जी महत्त्वाची राज्ये होती त्यांचा विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला आणि त्यामध्ये मार्केटला जे अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह बातमी मार्केटला समजली आणि त्यामुळेच आज आपण बघू शकतो की मार्केटमध्ये अशा प्रकारे मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली. आता मी जेव्हा असं म्हणतो की मार्केटला अपेक्षित होती त्याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह बातमी, तर मार्केटला काय अपेक्षित असतं? मार्केटला अपेक्षित असतं की एक स्थिर सरकार असलं पाहिजे. सरकारमध्ये वारंवार जर बदल होत असेल तर मग त्यानुसार पॉलिसीमध्ये बदल होतात. पॉलिसीमध्ये बदल झाला की मग ठराविक कंपन्यांना तो फायदेशीर ठरतो, ठराविक कंपन्यांना त्याचं नुकसान होतं आणि मग त्याच्यामुळे सगळ्यांनी एक जे काही सेट केलेलं असतं त्याच्यामध्ये सगळे चेंजेस करावे लागतात आणि त्याच्यामुळे शक्यतो मार्केटला चेंज इन गव्हर्नमेंट चालत नाही. त्या मार्केटला एक स्टेबल गव्हर्नमेंट लागतं. मग ते कुठल्याही पक्षाचं असलं तरी स्टेबल गव्हर्नमेंट येणार किंवा आहे तेच सरकार पुढे चालू राहू शकतं अशी थोडी जरी शंका किंवा थोडी जरी खात्री मार्केटला वाटली तर मार्केट त्याला पॉझिटिव्हली रिॲक्ट करतं. आपण ते आता आज बघू शकतो. अक्षरशः तुम्ही बघू शकता की आपण खूप गॅप अप आपल्याला बघायला मिळालं. साधारण बँक निफ्टीमध्ये असेल तर 300, 300, 350 पॉईंट आपल्याला गॅप अप बघायला मिळालं. त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. पण लगेचच आपल्याला पहिल्या 15 मिनिटातच सावरलं. थोडंसं आणखीन आपण वर गेलो. 45,800च्या दरम्यान गेलो. तिथून थोडं एकदा प्रॉफिट बुकिंग आलं आणि हे मी कालच सांगितलेलं होतं की एकदा सुरुवातीला तेजी होणार आणि त्याच्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येणार आणि ह्या प्रॉफिट बुकिंग नंतर आपल्याला मग दिशा ठरू शकते. तुम्ही बघू शकता की आजचा जर लो आणि आजचा जर हाय बघितला आणि एवढ्याच अंतराला एवढ्याच डिस्टन्ससाठी जर तुम्ही फिब रिट्रेसमेंट लेवल लावली तर तुमच्या लक्षात येईल आलेलं प्रॉफिट बुकिंग काही 50% लेवलपर्यंत आलं नाही आणि त्याच्यामुळे काय झालं त्याच्यावरच आपण टिकल्यामुळे नॅचरली मग जो ट्रेंड चालू असतो तोच ट्रेंड कंटिन्यू होतो आणि एकदा दुपारनंतर जी काही तेजी व्हायला लागली तुम्ही बघू शकता एकही रेड कॅन्डल 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला सुद्धा मग बनली नाही आणि नॉन स्टॉप खूप मोठी तेजी झाली. आता ही किती मोठी तेजी होईल याचं काहीही प्रिडिक्शन आपण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला प्राइस ॲक्शन शोधावी लागते. जोपर्यंत काही प्राइस ॲक्शन घडत नाहीये, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काहीही प्रिडिक्ट करू शकत नाही. आता हे उद्या आणखीन किती वर जाईल? आपल्याला काय पद्धतीनं मार्केटमध्ये मूव्हमेंट होईल? तर आपण एक अनुभवानंतर एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो, की एवढी मोठी तेजी झाल्यानंतर आपल्याला बरं आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, ती दाखवतो. डेली टाईम फ्रेममध्ये घेऊया, म्हणजे उद्यासाठीचं विश्लेषण करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. आता तुम्हाला इथे जर तुम्ही बघितलं तर ह्यापूर्वीचा जो हाय होता हा साधारणपणे ह्या एरियामध्ये होता. म्हणजे ह्यापूर्वीचे जे तुम्हाला लक्षात येईल की हा रेझिस्टन्स झोन होता. इथे दोनदा ह्या एरियामध्ये जाऊन एकदा आणि इथे दुसऱ्यांदा ह्या एरियामध्ये जाऊन आपल्याला रेझिस्टन्स फेस करायला लागलेला होता. त्यामुळे हा झोन जो होता हा रेझिस्टन्स झोन होता साधारण 46,200 पासून 46,300 350 पर्यंत. तर त्या आसपास तुम्हाला हा म्हणजे 46,300च्या आसपास रेझिस्टन्स होता असं आपण म्हणू शकतो. आता त्याच्यामध्ये झालं असं की आज आपल्याला खूप खाली ओपन झालं आणि आपण डायरेक्टली हा ब्रेक केलाय. आता तुम्ही जर ही कॅन्डल बघायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल नॉर्मल ज्या कॅन्डल असतात आणि आजची कॅन्डल जी आहे मी तुम्हाला थोडंसं झूम आउट करून दाखवतो. तुम्हाला लक्षात येईल आतापर्यंतच्या सर्व कॅन्डल आणि ही कॅन्डल एवढं मोठी मुवमेंट त्यात गॅप
ओपनिंग आणि मग मोठी मुवमेंट, हे सगळं बघता आपल्याला लक्षात आलंय की किती मोठी मुवमेंट आज आपल्याला आणि ती सुद्धा वरच्या दिशेनं बघायला मिळाली आहे. आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं की उद्या आपल्याला मार्केटमध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग आलं पाहिजे, कारण आता जोपर्यंत प्राइस ऍक्शन होत नाही, उद्या समजा फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर वर जाऊ शकतं, पण कितीपर्यंत जाणार? कारण आता आपल्याला लक्षात आलंय की ओपन ब्ल्यू स्काय मध्ये, निळ्या आकाशामध्ये आता मार्केट चाललंय. ह्याच्यावर आपल्याला कुठेही कसलाही अडथळा नाही, काही नाही. कारण आतापर्यंत जो अडथळा होता त्याच्यावर आपण आता त्याच्या आसपास किंवा त्याच्या थोडंसं वर आपण आज क्लोजिंग दिलेलं आहे. त्यामुळे इथून वरच जाणार असेल तर कुठलाच अडथळा नाहीये. त्यामुळे मग त्याला टेक्निकली आपल्याला सांगता येत नाही की कुठनं रिव्हर्सल होऊ शकतं. तर त्याच्यामुळे आता इथे कुठली ना कुठली तरी प्राइस ऍक्शन या एवढ्या एरियामध्ये घडणं अपेक्षित आहे, आणि तसं जर घडलं तर मग आपल्याला पुढची दिशा मग ठरवता येऊ शकते. तर ते काय होऊ शकतं, तर ते आपण त्याचा विचार करायला आता सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये घेऊन येतोय आणि तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय. आता आज आपल्याला दोन इम्पॉर्टंट लेवल काढणं सुद्धा अवघड होतं. ह्याचं कारण असं आहे की आपल्याला इथे कुठेही प्राइस ऍक्शनच झालेली नाहीये. मग त्यामुळे मी काय केलं, आजचा जो डे हाय आहे ती आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली, आणि आपण हा हाय आणि हा लो याच्या 50% ची लेवल ही आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली. तर तरी सुद्धा लक्षात घ्या की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन भाग करणं आवश्यक आहे, कारण ह्याच्यामध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा मी एक सेंटर लाईन काढली आहे. आता तुम्हाला सांगतो, वरच्या बाजूला 46,484, म्हणजे आपण असं म्हणूया की 46,500 ची लेवल आहे. खालच्या बाजूला बघायला गेलं तर आपल्याला 46,000 ची लेवल आहे, म्हणजे जवळजवळ आपल्याला ह्या दोघांमध्ये 500 पॉईंट 480 वगैरेचा डिफरन्स आहे. तर त्यामुळे आपण इथे काय केलं, 240च्या आसपास, 46,240च्या आसपास आपण सेंटर लाईन काढली आहे. आता इथे काय होणं अपेक्षित आहे, जर समजा फ्लॅट ओपन झालं, मी तुम्हाला शक्यता सांगतोय, फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल तर मग काय होऊ शकतं, आणखीन थोडंसं वर जाऊ शकतं आणि एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. वर जात असेल तर आपण 46,500च्या वर टिकलं तर 46,600, 46,700, 46,800 अशी तीन टार्गेट आपल्याला येऊ शकतात. मात्र तसं झालं नाही, इथे ओपन झालं आणि खाली येत असेल तर मग काय होईल, साधारण 46,250च्या आसपास ही 240 ची लेवल आहे. 46,000 वरच्या बाजूला 500, 46,500 आणि 46,250 या 250 पॉईंट मध्ये काय होऊ शकतं, मग थोडंसं साईडवेज होऊ शकतं. उद्याच्या दिवस मार्केटनं जर पॉज घेतला, मार्केटनं थोडंसं साईडवेज मुवमेंट दाखवली, तर आपल्याला येणाऱ्या काळात काहीतरी प्राइस ऍक्शन तयार होईल आणि मग पुन्हा तेजी करायची असेल तर तेजीचा चांगला ट्रेड घेता येईल. थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर त्या दृष्टीनं आपल्याला त्याचा ट्रेड घेता येईल. तर उद्या आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की मार्केट कशा पद्धतीनं प्राइस ऍक्शन बनवतंय. त्यामुळे आज पण ज्यांची ट्रेन चुकलेली आहे त्यांनी उद्या घाईघाईत ह्या ट्रेनमध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, कारण आपल्याला वाटतंय मार्केट वर जाणार आहे म्हणून. वर सुद्धा जाणारच आहे, पण त्याच्या आधी तुमचा एकदा स्टॉप लॉस हिट करून मग ते वर जाऊ शकतं. त्यामुळे आता प्राइस ऍक्शनची वाट बघणं आपल्याला आवश्यक आहे. तर जसं सांगितलं तसं त्या पद्धतीनं जर समजा गॅपअप ओपन झालं, गॅपअप ओपन झालं तर आपल्याला पहिल्यांदा 100% मग उद्या प्रॉफिट बुकिंग येणार. साधारण या एरियामध्ये आपल्याला कुठेतरी प्रॉफिट बुकिंग आलं की मग इथपर्यंत आल्यानंतर इथे प्राइस ऍक्शन काय होते, मग इथे खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं. मग आता इथे काय बनतंय, एन बनतोय, डब्ल्यू बनतोय. डब्ल्यू बनला तर मग पुन्हा तेजी होऊ शकते आणि मग आणखीन वर आपण जाऊ शकतो. पण तसं झालं नाही आणि आपल्याला त्याच्याऐवजी इथे एन बनला, म्हणजे इथपर्यंत खाली आलं, इथपर्यंत वर गेलं आणि परत खाली जात असेल तर इथे उलटा एन बनेल आपल्याला, आणि असं झालं तर इथे आपल्याला एक चांगली प्राइस ऍक्शन दिसेल आणि इथनं खाली जाताना आपल्याला मार्केटमध्ये मंदी बघायला किंवा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. अर्थात ते काही मोठं येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रॉफिट बुकिंग सुद्धा छोटं छोटं येऊ शकतं आता. तर आपल्याला आता 46,500, 46,250 आणि 46,000 अशा तीन लेवल महत्वाच्या झालेल्या आहेत. समजा गॅपडाऊनच ओपन झालं तरी सुद्धा आपल्याला काय होणार, खालच्या बाजूला 46,000 ला आता स्ट्रॉंग सपोर्ट तयार झालेला आहे. वरच्या बाजूला 46,050 ला एक रेजिस्टन्स तयार झाला आहे. व्होलाटाईल मार्केट इथे आपल्याला बघायला
मिळू शकतं. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. डायरेक्ट उद्याच्या उद्या मोठी सेलिंगची मूव्हमेंट आपल्याला मिळणार नाही. इंट्राडे छोटीशी प्रॉफिट बुकिंगची मूव्हमेंट नक्की मिळू शकते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कारण मार्केट एवढं वेगानं वर गेलंय, तर एवढ्या वेगानं लगेच खाली येण्याची कुठलीही शक्यता नाही. अर्थात काही निगेटिव्ह घडलंच असेल आणि तेवढीच मोठी निगेटिव्ह बातमी आली तरच असं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला इथे छोटं प्रॉफिट बुकिंगसाठी आपण तयारीत राहायचं आहे किंवा हळूहळू वर जाणाऱ्या मार्केटसाठी आपल्याला तयारीत राहायचं आहे. मात्र आता प्राइस ॲक्शन शिवाय ते आपण करू शकत नाही. अर्थात आपण नेहमीच्या पद्धतीनं जर 46,000 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, याची शक्यता खूप कमी आहे, तर 45,900, 45,800 आणि 45,700 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. हे झालं बँक निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टी या इंडेक्समध्ये उद्या वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे, तर त्यामुळे फिन निफ्टीचा इंडेक्स मी तुमच्यासाठी ओपन करतोय. फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं दिसतंय. मी थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा आज गॅप अप ओपन झालं, ओपनिंग नंतर थोडं सेलिंग झालं, एक आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं, एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आणि मग नंतर पुन्हा तेजी. म्हणजे आज मार्केटमध्ये अशा प्रकारचा सेल लागलेला होता, लोक अशा पद्धतीनं खरेदी करत होते की आजचा दिवस पुन्हा येणारच नाहीये. अर्थात याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंगचाही पार्ट असतो आणि खरेदीचा पण पार्ट असतो. सगळ्या शेअर्सनी खूप चांगल्या पद्धतीनं आज आपल्याला रिझल्ट दिलेला आहे. त्यामुळे इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या एक्सपायरी असल्यामुळे मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं झाली आहे. त्यामुळे आणखीन वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आता त्या मानानं पूर्वीचा अनुभव बघता थोडीशी कमी आहे. एक तर काय होऊ शकतं, साइडवेज होऊ शकतं किंवा थोडंसं प्रॉफिट बुकिंग उद्या येऊ शकतं फिन निफ्टीमध्ये. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण हाय घेतलेला आहे 20,884चा. इथे 50% लेवल घेतली आहे, खालचा लो आणि हा हाय याच्यामध्ये 50% लेवल घेऊन आपण इथे 20,686च्या आसपास आपण खालची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. याच्यामध्ये 100 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे 20,787 ला सेंटर लाईन ठेवली आहे. बाकी विश्लेषण त्याच पद्धतीने आहे. फ्लॅट ओपन झालं, वर जात असेल, 20,885च्या वर टिकत असेल, तर काय होऊ शकतं, आपण ते 775 आहे असं समजून वरचं पहिलं टार्गेट दिलंय 20,925, 20,975 आणि 21,025 या 3 लेवल आपल्यासाठी टार्गेट म्हणून काम करू शकतात. फ्लॅट ओपन झालं आणि खाली येणार असेल तर खाली 20,785 ते 20,750च्या आसपास आपल्याला खाली येऊ शकतं आणि इथे खालच्या बाजूला सपोर्ट, वरच्या बाजूला रेझिस्टन्स. त्यामुळे इथे आपल्याला साइडवेज मुवमेंट होताना किंवा व्होलाटाईल मुवमेंट होताना सकाळच्या सत्रात बघायला मिळू शकते. खूपच गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जात असेल तर मात्र थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल, खूप जास्त येणार नाही, एक लक्षात ठेवा. कारण आज ज्यांना ज्यांना मिस आउट झालेलं आहे आणि त्याला फोमो म्हणतात, फिअर ऑफ मिसिंग आउट, तर आज ज्यांना ज्यांना फोमो इफेक्टचा परिणाम झालेला आहे ते उद्या जर खाली आलं तर ते बाय करायचा प्रयत्न करणार. कारण येणाऱ्या काळामध्ये निवडणूक होईपर्यंत आपल्याला एक रॅली सुद्धा अपेक्षित आहे आणि त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर किंवा त्याच्या थोडंसं आधी प्रॉफिट बुकिंग आपल्याला अपेक्षित आहे. तर ह्या पद्धतीनं मार्केटमध्ये सध्या अगदी तेजीचंच वातावरण आपल्याला दिसतंय. छोट्या छोट्या याच्यासाठी आपल्याला प्रॉफिट बुकिंग किंवा सेलिंगचे ट्रेड सुद्धा बघायला मिळू शकतात. समजा ही खालची लेवल आहे 20,686, आपण 20,675 ची लेवल आहे असं समजतो. ह्याच्या खाली जर टिकत असेल, रेअर केसमध्ये असं देखील होऊ शकतं, तर आपल्याला लेवल माहीत पाहिजेत. तर खाली जात असताना 20,625, 20,575 आणि 20,525 अशा 3 लेवल आपण खालच्यासाठी सुद्धा काढून ठेवलेले आहेत, ज्याचा फार आपल्याला उपयोग करावा लागणार नाहीये. तर आता आपण पुढे जाऊ आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत, ते 2 इंडेक्सचे चार्ट मी तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. याचं तुम्ही जर ह्याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण करायचं असेल किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, तर तुम्ही ह्याच्यानुसार विश्लेषण करू शकता. तर त्याच्यासाठी मी रेडीमध्ये तुम्हाला निफ्टीचा चार्ट देतोय आणि त्यानंतर आता उरलेला जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सचा मी तुम्हाला चार्ट देतोय. त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये बघा आज मार्केट पॉझिटिव्ह असून सुद्धा त्याच्यामध्ये एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला अगदी साइडवेज मार्केट मुवमेंट, गॅप अप ओपनिंग नंतर साइडवेज आपल्याला बघायला मिळालं. असंच कदाचित आपल्याला फिन निफ्टीमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. अर्थात गॅरंटी कसलीच सांगता येत नाही मार्केटमध्ये,
पण आपल्याला फिन निफ्टीमध्ये सुद्धा असंच होण्याची शक्यता आहे. ह्याचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं चारही इंडेक्समध्ये ॲनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत, त्याचं विश्लेषण आज करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम घेतो आणि मी जे काही स्टॉक काढलेत ते सर्व स्टॉक आपण एकत्रित करूया. तर ह्याच्यामध्ये आपला सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे LIC ऑफ इंडिया. मी बऱ्याच दिवसांनी LIC ऑफ इंडिया हा स्टॉक घेतला. याचं कारण आपल्यापैकी काही जणांकडे तो ज्यावेळेला IPO आला तेव्हापासून असू शकतो. आता जेव्हा IPO आला त्यावेळेला तुम्हाला काय झालं होतं हे मी तुम्हाला थोडक्यात इथे दाखवायचा प्रयत्न करतोय, कारण हा स्टॉक आपण बऱ्याच दिवसांनी घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की ओपनिंग नंतर 920 950 च्या आसपास त्याचं हे होतं, आपल्याला डिस्काउंट मिळालेला होता आणि त्याच्यानंतर ओपनिंग झाल्यानंतर 920 च्या आसपास जाण्याचा प्रयत्न झाला आणि तिथपासून सेलिंग आलं ते जवळजवळ आपल्याला 530 रुपयापर्यंत आणि त्याच्यामध्ये मी फिब रिट्रेसमेंट लेवल लावलेली आहे. आज तुम्ही बघू शकता की आज आपण आता इथे 50% लेवलच्या जवळ आज आपण आलेलो आहोत. 50% लेवल कुठे आहे? 725 रुपयाच्या जवळ आहे. 724 रुपये 50 पैशाला आहे. 725 जवळ 50% लेवल आहे. ही जर ब्रेक झाली आणि मार्केट जर 1-2 दिवस ह्याच्यावर LICच्या स्टॉकमध्ये टिकलं, तर मग येणाऱ्या काळामध्ये 770 आणि वर जाणारे लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. जर आपल्याकडे LIC असेल, आता मी काय केलं, जसं मी त्या दिवशी तुम्हाला मी कशा पद्धतीनं स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, ट्रेडिंग करतो ते सांगितलं. LIC हा शेअर मला सुद्धा अलॉट झाला होता. खूप खाली गेला. जसा जसा खाली जात गेला, मी तुम्हाला एकच वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. तुम्ही जो स्टॉक घेता त्याचं प्रॉडक्ट काय आहे हे चेक करायचं आणि त्या प्रॉडक्टचं लाईफ काय आहे. तुम्ही जेव्हा LICची पॉलिसी घेता तर ती कमीत कमी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष अशा मोठ्या मुदतीची घेता. मग त्याचा स्टॉक सुद्धा तेवढ्याच मुदतीचा आपल्याला घ्यायची तयारी असली पाहिजे, तरच तो स्टॉक घ्यायचा. आपल्याला जर पटकन त्याच्यामध्ये काहीतरी मुवमेंट अपेक्षित असेल, तर आपण FMCG प्रॉडक्टचा एखादा स्टॉक घेऊ शकतो. तर त्यामुळे हा स्टॉक मी माझ्याकडे होल्ड केला आणि ॲव्हरेज करत करत 725 रुपयाच्या आसपास माझा आत्ता ॲव्हरेज प्राइस आहे. म्हणजे घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून जो मला तो स्टॉक लॉस दाखवतोय, तो आज अखेर एकदा थोड्या वेळासाठी त्यानं प्रॉफिट दाखवलं होतं आणि अगदी मायनर लॉसमध्ये आता तो शिल्लक आहे. जर इथून वर जात असताना आपल्याला अर्थात मी त्याच्यामध्ये बरंच ॲव्हरेजिंग केलंय आणि त्यानंतर त्याची किंमत खाली आणली. ज्या ज्या खालच्या येत असतानाच्या स्टेप होत्या त्या वेळेला मी ॲव्हरेज केलंय. आता उद्या इथनं जर ब्रेक झाला, तिथनं परत खाली टेस्ट करायला आला. आता एकाने विचारलं की इथे खाली लेवल टेस्ट करायला येतो म्हणजे त्या स्टॉकमध्ये काय होतं? तर ज्यावेळेला लेवल टेस्ट करायला येतो ह्याचं कारण असं असतं की जेव्हा ही लेवल आहे, इथून ब्रेकआउट होतो. ही लेवल काही मला एकट्याला दिसत नाहीये. जगात मी एकटाच काही शहाणा माणूस नाहीये. ही लेवल अनेकांना दिसते. मग ज्यांनी ज्यांनी पूर्वी खालीपासून बाय करून ठेवलंय, ज्यांना खूप चांगलं प्रॉफिट झालंय, त्यांना इथे एक भीती वाटायला लागते. मग ते काय करतात, ह्या लेवलच्या थोडंसं वर गेलं की मग बघतात कुठच्या लेवल ही दिसते, ही लेवल दिसते. ह्या 2 लेवलच्या जवळपास आला की मग त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग करायला लागतात आणि त्याच्यामुळे तो खाली येतो. इथे आला की ज्यांची ट्रेन मिस झालेली असते, पहिल्यांदा स्टेशन सोडून वर गेलेली असते. स्टेशन आपलं कुठलं आहे? ही 50% लेवल आहे. पुन्हा जेव्हा खाली येतो, उरलेल्यांना चान्स मिळतो. बाकीचे लोक इथे बाईंग करायला लागतात आणि मग हा स्टॉक पुन्हा वर जाऊ शकतो, जर वर जाणार असेल तर. आणि मग इथे आपल्याला एन पॅटर्न बनतो. तर त्याच्यामुळे जर जाणारच नसेल तर इथे सेलर आणखीन ऍक्टिव्ह होतात आणि त्याला खाली आणून इथे ठेवतात. जसं जसं तो आणखीन खाली जायला लागतो, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे ब्रेकआउट फेल्युअर आहे आणि मग ते वेगानं जाऊ शकतं. काही लोक काय करतात, ज्या वेळेला तो इथनं वर जात असतो, इथेच तो बाय करायला पहिल्या ह्याच्यातच बाय करायचा प्रयत्न करतात आणि ते काय होतं, जेव्हा वर जातो आणि पुन्हा खाली येतो आणि ब्रेकआउट फेल होतो, त्यावेळेला ह्या लोकांना स्टॉप लॉस हिट होतो, ते पटापट बाहेर पडतात आणि त्यामुळे तो स्टॉक आणखीन खाली जातो. तर ह्या पद्धतीनं त्यावेळेला काय घडतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर आता इथनं जर वर टिकत असेल 725च्या वर, तर येणाऱ्या काळामध्ये मी त्याच्यामध्ये ॲव्हरेज करू शकतो. LIC हा स्टॉक काही आत्ता सध्या तरी ट्रेडिंग ग्रेडचा स्टॉक नाहीये, हा इन्व्हेस्टमेंट ग्रेडचा स्टॉक आहे. तर त्यामध्ये मी काय करणार आहे किंवा काय करू शकतो किंवा मी कशा पद्धतीने विचार करतो हे सांगण्याचा इथे प्रयत्न केला. आता आपण पुढचा स्टॉक बघूया. सगळ्यात पहिला स्टॉक आपल्याला जो बघायचा आहे, जो काल आपण दिलेला होता,
तो आहे झी एंटरटेनमेंट लिमिटेड. आता काल दिलेला स्टॉक आज मी का देतोय, तर तुम्हाला इथे ब्रेकआउट फेल्युअरचा आपल्याला ट्रेड दाखवायचा आहे. तर आता इथे आपल्याला लक्षात आलं की मी ही लेवल सांगितलेली होती, ही ट्रेंड लाईन सांगितलेली होती. या ट्रेंड लाईनच्या वर ब्रेकआउट आला, एक प्रॉपर प्राइस ऍक्शन झाली आणि मग वर जात असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट घेण्यात अर्थ आहे. अन्यथा ह्याच्यामध्ये आपल्याला एक ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड मिळू शकतो. आज तुम्ही बघा, काल जेवढी तेजी झाली होती आज बरोबर आपल्याला तेवढंच खाली आलो. म्हणजे आपल्याला इथे टॉपला ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला दिसतोय. हा ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला असल्यामुळेच हा ब्रेकआउट फेल्युअरचा संकेत आहे. आणि उद्या जर आपल्याला हा शुक्रवारचा लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये सेलिंग होऊ शकतं आणि हा स्टॉक 246, 244, 234 रुपयापर्यंत आणखीन खाली येऊ शकतो. आणि असं जेव्हा होईल तेव्हा इथे एम पॅटर्न तयार होईल आणि ह्या एम पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल. ज्या वेळेला इथनं खाली येईल 244च्या, तेव्हा तो आणखीन खाली जाऊ शकतो, कारण मग एम पॅटर्नचा ब्रेकआउट होईल. हा आपल्यासाठी ह्याच्यावर थोडासा आपल्याला स्टॉप लॉस असेल आणि ह्याच्या थोडंसं खाली आपण इथे एंट्री घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये 1:1 करायला गेलो तर मग 227, 209 रुपयापर्यंत सुद्धा ट्रेड येऊ शकतो. अर्थात हे सगळं कधी होईल, जर हा शुक्रवारचा लो आहे तो आपण येणाऱ्या काळामध्ये तोडला, एक 15-20 मिनिटं त्याच्या खाली टिकलं, तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी मग होऊ शकतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. तर हा झाला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे झी एंटरटेनमेंट लिमिटेड. दुसरा स्टॉक जो आहे तो आहे लुपिन. आज मार्केट एवढं तेजीत असताना तुम्ही बघू शकता, जवळजवळ ओपन इक्वल टू हाय आणि जवळजवळ क्लोज इक्वल टू लो अशा पद्धतीनं ह्यामध्ये आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. मी थोडं झूम करून तुम्हाला दाखवतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं आज एवढं मार्केट तेजीत असताना सुद्धा गॅप अप ओपन होऊन सुद्धा ओपन इक्वल टू हाय झालं आणि डायरेक्ट आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. आणि हे करत असताना काय झालं, आपल्याला आदल्या दिवशीची म्हणजे कालची जी कॅन्डल होती, शुक्रवारची जी कॅन्डल होती, त्याला आपण पूर्णपणे एनगल्फ केलंय, कव्हर केलेलं आहे. म्हणजे हाय सुद्धा मोडला, लो सुद्धा मोडला. याला आपण बेरिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणतो. आता आजचा हा सोमवारचा जो लो आहे, हा सोमवारचा लो जर समजा तुटला येणाऱ्या काळामध्ये, तर आपण खाली जात असताना 1238, 1215 आणि 1175 अशा 3 लेवल आपल्याला खाली येत असताना बघायला मिळू शकतात. लुपिनमध्ये आपल्याला सध्या बेरिश पॅटर्न तयार झालेला दिसतोय. तो ऍक्टिव्हेट कधी होईल, आजचा लो ब्रेक झाला आणि त्याच्या खाली एक 10-15 मिनिटं टिकत असेल तरच तो ऍक्टिव्हेट होईल. तर हा झाला पहिला स्टॉक. पहिला स्टॉक आहे लुपिन, म्हणजे जो आपल्याला फार्मास्युटिकल मधला पहिला आहे. तसा आपला हा तिसरा स्टॉक आहे. शेवटचा स्टॉक आहे ग्लेनमार्क. हा सुद्धा फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधला दुसरा स्टॉक आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम झालेलं आहे. फक्त इथे लक्षात ठेवा, इथे सुद्धा आपल्याला काय झालंय, बेअरिश एनगल्फिंग झालंय. रेझिस्टन्स जवळ झाले बघा. हा रेझिस्टन्स काय कालचा आजचा नाहीये, हा बरेच दिवस आपल्याला रेझिस्टन्स या लेवलला आपल्याला बरेच दिवस रेझिस्टन्स फेस करायला लागतोय. ही कोणती लेवल आहे, 800 ते 805 रुपयाची लेवल आहे. इथे आपल्याला रेझिस्टन्स फेस करायला लागतोय. जर समजा उद्या आजचा लो ब्रेक झाला तर आपल्याला खाली जात असताना साधारण 760 रुपये पहिलं टार्गेट आणि 737-38 रुपये दुसरं टार्गेट इथपर्यंत ग्लेनमार्कचा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो. तर हे झालं आपल्याला इंडेक्स बरोबरच 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट खाली पोस्ट करू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट याच्यामुळे मला तर प्रेरणा मिळतेच, त्याच सोबत YouTubeला सुद्धा समजतं की हा व्हिडिओ आपल्यासारख्याच इतरांना दाखवला गेला पाहिजे आणि त्यामुळे तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत ही गोष्ट लक्षात ठेवा की हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.